brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आमदार पुत्र भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदाराच्या मुलाची गाडी भाजपच्या ऑफिसच्या बाहेर दिसल्यामुळं यावरून चर्चा सुरू झाल्यात. याशिवाय मी काम करणार, पक्ष जनता ठरवेल अशी घोषणा केल्यामुळं आता एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा गिरिराज सावंतांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी शड्डू ठोकलाय. त्यासाठी त्यांनी भाजपला उमेदवारी मागितल्याची चर्चा पुण्यात जोरदार सुरू आहे. शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार का, हा प्रश्न जेव्हा तानाजी सावंतांच्या मुलाला विचारण्यात आला तेव्हा त्यांनी वृत्ताचं खंडन मात्र केलं, परंतु पक्ष जनता ठरवेल असं सांगत पक्षांतराची चर्चा गरम ठेवली आहे. साधारणतः हा जो आजचा योगायोग आहे हा आपल्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शेजारी जी कात्रज डेअरीची जी वॉल आहे त्या वॉलचा आजचा हा लोकार्पण सोहळा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या राजकीय समीकरण आणि ह्या गोष्टी एकत्र आल्या कारणाने ही फक्त चर्चा होती मधल्या काळामध्ये त्या कार्यालयाच्या बाहेर BJPच्या कार्यालयाच्या बाहेर GSPMची गाडी दिसली वगैरे. साधारणतः महायुती म्हणून आम्ही इच्छुक आहोत आणि शेवटी लोकशाहीमध्ये जनता ठरवत असते कुठल्या पार्टीने नेत्यांनी जायचं असतं. त्या दृष्टिकोनाने पुढच्या येणाऱ्या काळामध्ये लोक ठरवतील तशी पाऊल आपण टाकू. पण भाजपमध्ये अशी काही कोणासोबत चर्चा झाली, कोणासोबत भेटीगाठी झाल्या? नाही, तसं अजून तरी आजच्या घडीला तर तसं काही नाही आहे. कोणी संपर्क केला? नाही, कोणीच नाही. आता भाजपकडनं इच्छुक आहे अशी चर्चा जर उडली असेल तर तुम्ही पण पुढाकार घेतलाय किंवा तुम्ही तयारी दर्शवली असं काय का? नाही बघा, आम्ही महायुती म्हणून तयारी मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करतोय कोविडपासून. आणि ती तयारी करत असताना आमच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून, कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये आम्ही काम करतोय. आणि अजून तसं काही कोणाशी कॉन्टॅक्ट वगैरे काही झालेलं नाही. एकीकडे अशी चर्चा असताना महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद आपल्याला अनेकदा पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीमध्ये पण पाहायला मिळाले, त्यानंतर देखील त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ते मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा एकमेकांवरती टीका करण्यात असेल, त्यात तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करताय अशी चर्चा होतो. यात आता सामंजस्य म्हणून शिवसेनेमध्ये काय भूमिका आहे? शिवसेनेची काय भूमिका? मी भाजपमध्ये प्रवेश करतोय ह्या फक्त मीडियात उठलेल्या बातम्या आहेत. अधिकृतरित्या त्याला कुणीही, मी स्वतः उमेदवार म्हणून किंवा आमच्याशी संलग्न असणाऱ्या लोकांनी कुणीही त्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत ह्या गोष्टी अधिकृतरित्या येणाऱ्या काळात फायनल होत नाहीत आज त्याच्यावर काही बोलणं उचित राहणार नाही. शक्यता आहे पुढे म्हणलं महायुती म्हणून शक्यता आहे. आणि या भागाचं समीकरण, या भागाचं सोशल इम्पॅक्ट पाहता, पॉलिटिकल इम्पॅक्ट पाहता येणाऱ्या काळामध्ये जनता ठरवेल तसा निर्णय घेऊ. आता जनतेचे काय अपेक्षा? जनता म्हणते तुम्ही फक्त काम करत राहा, पक्ष येणाऱ्या काळात आम्ही ठरवू.